युवराज भवाळ आपल्या गावाचा जो नागरिक आहे याने जे कालपासून उपोषण केलं होतं तर ते आपले RPI आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ गायकवाड यांच्या मध्यस्थीने व तसेच तालुकाध्यक्ष साहेब त्यांचं तालुकाध्यक्ष साहेब कमलेश भाऊ बाकी त्यांचे पदाधिकारी अतुल सूरज आपले सर्व ग्रामस्थ सर्वांच्या सहकार्याने आपण हे उपोषण सोडत आहोत असं डिक्लेअर करूया। भाऊ तुमचे मनापासून आभार, तुम्ही आले आज तुमचं किती उपोषण सोडलं माहित नाही पण तुमच्या प्रयत्नाला यश आलं आमचं तुम्हाला राहील 100%। तुम्ही ग्रामस्थांना करा, आम्ही तुम्हाला प्रथमतः ज्या महापुरुषांनी ज्या मामात्यांनी तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या सर्वच मामात्यांना महापुरुषांना मी इथे प्रथमतः नमन करतो, वंदन करतो। 28/1/2026 आपलं जे काही कालपासून उपोषण चालू झालं होतं ते बँकेच्या कारभाराच्या विरोधात असेल किंवा बँकेकडून जी काही माहिती युवराज महादेव भवाळ यांनी मागितली होती त्यांना ती काही मिळालेली नव्हती, म्हणून ते 27 तारखेपासून उपोषणाला बसले होते। उपोषणाला बसत असताना 15 दिवस अगोदर या उपोषणाची कल्पना बँकेलाही दिलेली आहे, तसंच तहसील असेल पोलीस प्रशासन असेल यांना देखील त्यांनी माहिती दिली होती आणि रास्तपणे ते उपोषणाला बसले होते। त्यांच्या मागण्या अगदी छोट्या छोट्या होत्या तरी देखील त्यांना दुसरा दिवस उजडला। खरंच ही दुःखाची बाब आहे। तरी देखील साहेबांनी या सगळ्या त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यांच्या मागण्या, आणि त्या मागण्या मी तुम्हाला वाचूनच दाखवतो की काय काय त्यांनी मागण्या मान्य केलेल्या आहेत। आपण दिलेल्या अर्जानुसार आम्ही आपल्या खालील माहिती पुरवित आहोत। सन 2017-18 सालापासून लाभार्थी एकूण लाभार्थी 31 होते, त्याच्यामध्ये जनरल 5 आहेत, OBC 21 आहेत, SC 5 आहे आणि ST ला दिलेलं नाहीये असं त्यांनी नमूद केलेले। एका वर्षामध्ये CMEGP आपल्याला 2 किंवा 3 टार्गेट मिळते, दिलेल्या कर्जाची गोपनीय माहिती देता येणे शक्य नाही। आता ही जी काही माहिती होती, हे जे 31 लाभार्थी होते, आपल्या युवराज साहेबांनी विचारलं होतं की ते लाभार्थी कोण आहेत, त्यांचं नाव आम्हाला मिळावं किंवा त्यांची आयडेंटिटी आम्हाला द्यावी, ID कुठल्या IDला किती डिस्बर्समेंट झालेलं आहे। त्या साहेबांनी लिहून दिले त्यांनी की ही सगळी माहिती जी आहे ती गोपनीय असते आणि मला ती डिस्क्लोज करता येणार नाही। मी याच्या पुढे जाऊन सांगतो, साहेब आपण लिहून दिलेले आपला स्टॅम्प आहे, आपली सही आहे, ही जर माहिती आपल्याला देता येत असेल तरी देखील आपण लपवलेली असेल किंवा आम्हाला दिली नसेल तर याचे परिणाम देखील आपल्या विरोधात जातील याची आपण तयारी ठेवली। त्याच्यानंतर सन 2026-27 मध्ये जे प्रस्ताव मिळतील कुलधरण गावाच्या प्राधान्याने विचार केला जाईल। धन्यवाद साहेब। साहेबांचं म्हणणं असं आहे की 26-27 मध्ये जे काही त्यांच्याकडे प्रस्ताव येतील तर नक्कीच त्याला एक सकारात्मक भावनेने बघण्यात येईल आणि ज्या काही लोकांचे त्यांच्याकडे प्रस्ताव येतील जर ते त्या प्रस्तावाला पात्र असतील तशा सर्व लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल असं साहेबांनी इथे नमूद केलेलं आहे आपल्याला। त्याच्यानंतर 10 रुपये तिकिटाचा GR नंतर कळवला जाईल, ही एक आमची मागणी होती, कारण यांनी जो RTI टाकला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं नमूद केलंय की तुम्ही जो 10 रुपयाचं तिकीट होतं ते चुकीच्या पद्धतीने लावलेलं आहे किंवा ते आता ते मान्य करत नाहीयेत असं त्यांच्याकडे GR आहे, तो GR आपल्याला मिळावा हे पण आपण त्यांना मागितलं होतं तर ते आपल्याला GR कळवणार आहेत। आमच्या सर्व ग्राहकांकडे सारखेच लक्ष देऊन सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील। युवराज भवाळ यांना कर्ज देण्यात येईल जर त्यांचे सिबिल व्यवस्थित असेल तर 5वा मुद्दा जो आहे की सर्व नागरिकांना जे काही बँकेचे आपल्या खातेदार आहेत त्यांना सर्वांना साहेब एक चांगली वागणूक देतील आम्ही अशी भावना ठेवतो आणि त्यांनी देखील ते मान्य केलेलं आहे। त्यांनी मगाशी बोलताना सांगितलं की साहेब मी या कंपनीचा कर्मचारी आहे आणि मी तुमचा नौकर आहे, तर नक्कीच साहेब आपण त्या अनुषंगाने काम करावं, कोणालाही हीन वागणूक देण्यात येऊ नये। असं जर झालंच तर येत्या काळामध्ये एक मोठं आंदोलन छेडण्यात येईल आणि ते काही तुम्हाला परवडणारं नसेल। इथे आपण युवराज भाऊंचं नाव टाकलेलं आहे, तर मी आपल्या सर्वांनाही विनंती करतो, युवराज भाऊंनाही विनंती करतो, त्यांनी असं लिहिलंय की जर सिबिल युवराज भाऊंचं चांगलं असेल तर त्यांना कर्ज देण्यात येईल। त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो जर कोणाचंही सिबिल खराब असेल किंवा सिबिल चांगलं नसेल तर बँकेला त्यांना कर्ज देताच येत नाही। त्याच्यामुळे हा मुद्दा उपस्थित राहत नाही, पण हरकत नाही, तुम्ही लिहून दिले त्याबद्दल तुमचे आभार। आणि आपण जो काही मोठेपणा दाखवला दुसऱ्या दिवसानंतर हे उपोषण आपण सोडवलं, या सगळ्या भाऊ आपल्याला मान्य आहेत। युवराज भाऊंनी या मागण्यांना मान्यता दिलेली आहे
आणि या सर्व जे काही आपण ग्रामस्थ एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी RPI आंबेडकर गट या पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो. ग्रामस्थ असतील, माझे पदाधिकारी पण इथे उपस्थित आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं युवराज भाऊंचे इथं प्रामुख्याने आभार मानले पाहिजे. कारण खरंच नाही, एक जो काही मुद्दा असतो तो फक्त गाव पातळीवर राहतो, त्याला कोणी वाचा फोडत नाही. ते वाचा फोडण्याचं काम युवराज भाऊंनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि युवराज भाऊ, मी तुमचे खरंच आभार मानतो. तुमचेच नाही तर इथून पुढे सर्वांची कामं होतील, सर्वांना त्या गोष्टीचा लाभ भेटेल. म्हणून कुठेतरी सुरुवात होणं गरजेचं असतं आणि ती सुरुवात तुम्ही केलेली आहे. पुनश्च एकदा मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि साहेबांनी जो काही मोठेपणा दाखवलाय, लिहून दिले, मला माहित नाही साहेब आता किती अडचणीत या लिहून दिल्यानंतर, तरी देखील तुमचे आभार. धन्यवाद. जय भीम, जय संविधान.